नमस्कार मित्रांनो, आज कोकण सफारी या आमच्या कोकण ट्रिपचा आज तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही कोकणातील देवगडमधील श्रीक्षेत्र रामेश्वर या मंदिराला भेट देण्यात आलो आहे. आणि हे मंदिर बघू शकता. या मंदिराचा हा सभामंडप आहे. हा सभामंडप तुम्ही बघू शकता. अगदी देखणीय सुरेख कलाकृती आणि पूर्ण लाकडी आहे मंदिर आहे. म्हणजे लाकडाचं सभामंडप आहे. आतल्या साईडने बघितलं तर हे बघू शकता. जुनं लाकडी काम, त्याच्यावरती असे खांब आहेत आणि खांबावरती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स. हे पण लाकडाचं आहे. हे बघू शकता. जिथे आज आपण सिटीमध्ये, शहरामध्ये फायबरच्या सिलिंगचा यूज करतो, इथे लाकडाची सिलिंग बघू शकता. कशा प्रकारे किती उत्तम काम केलेले आहे. सभामंडप, त्याच्या बाजूला ह्या कट्टाही आहे बसवण्यासाठी. हे तर आतलं दृश्य आहे. बाहेरचं तर याही अजूनही विहंगम दृश्य आहे, बघू शकता. तेवढाच चांगला हा परिसर, स्वच्छ सुंदर निसर्गाच्या अगदी सानिध्यामध्ये मधोमध बसलेला हा रामेश्वर मंदिर. आणि पहिली गोष्ट म्हणजे गर्दीपासून अलिप्त राहिलेला हा मंदिर आहे. आता इथे आलो तर आमचीच फक्त एक गाडी होती. त्यानंतर ही जी पब्लिक दिसते त्यांची गाडी आलेली आहे. हे बघू शकता. आता मी मुख्य गाभाऱ्यात जातो. कुठेही फोटो किंवा व्हिडिओ करण्यास मनाई नाही आहे, त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी साहस करतो आहे. हे बघू शकता. अतिशय सुंदर. आता हा आम्ही मुख्य गाभाऱ्यात आलो आहे. अशा 5 घंटा आहेत. हा मुख्य गाभारा आहे. आणि मुख्य गाभारा देखील बघा किती सुंदर, किती जबरदस्त. काळा पाषाणातली ही नंदीची मूर्ती, गणपती देवाची मूर्ती बघू शकता. आणि इथे देखील कौलारू काम आहे. पूर्ण कौलारू छत आहे आणि त्याच्या खाली लाकडाचं पूर्ण काम आहे. अगदी सागवान आहे. हे बघू शकता. डिझाईन बघू शकता लाकडाची. अप्रतिम अशा प्रकारची मंदिरं महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी तुम्हाला भ्रमंती करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या गावातील अशी मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील. आता तुम्हाला मुख्य या मंदिराचं आकर्षण हे बघू शकता. ही पिंड आहे. असं म्हटलं तर ती की स्वयंभू पिंड आहे. हे मुख्य देवस्थान आहे. इथलं श्री रामेश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्ता हे प्रसिद्ध झालेलं आहे. परंतु खरोखर खूप चांगलं आहे. मन प्रसन्न झालं इथे येऊन. मित्रांनो, तुमच्याकडे वेळ असेल तर आवश्यक या कोकणात आणि देवगडमधील या रामेश्वर मंदिराला व्हिजिट करा. जय श्रीराम, जय शिवशंभो.